नमस्कार. वृंदावनी फॅशन कट्टा या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. आज आपण ब्लाऊज शिवत असताना किंवा ब्लाऊज आपल्याला स्टिच करण्यासाठी ब्लाऊजवरून मेजरमेंट घेण्यापेक्षा आपण बॉडीवरून मेजरमेंट घेतलं तर खूप साऱ्या चुका आपण टाळू शकतो. तर त्यासाठी कसं मेजरमेंट घ्यायचं आहे त्याचा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या मेजरमेंटवरून जर तुम्हाला ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग एकदम प्रोफेशनल पद्धतीने शिकायचं असेल तर व्हिडिओ खाली एक कमेंट करा आणि व्हिडिओला एक लाईकसुद्धा तुम्ही करू शकता. इथे पाहू शकता आपल्या वृंदावनी शिवण क्लासेस यामध्ये ज्या पद्धतीनं मी आपल्याला ब्लाऊज शिवायला शिकवत असते त्याच पद्धतीने आपण इथे मापे कशी घ्यायची हे सुद्धा पाहणार. इथे आपण पाहू शकता ब्लाऊजचं माप घेत असताना आपल्याला सर्वात अगोदर माप घ्यायचं आहे ते म्हणजे शोल्डरचं माप कसं घ्यायचं. तर आपल्या काखेचा जो पॉईंट असतो इथे हे पहा, इथून आपल्याला शोल्डरचं माप घेण्यासाठी एका बाजूला अशा पद्धतीनं टेप ठेवायचा आणि दुसऱ्या बाजूला सुद्धा आपला शोल्डरचा जॉईंट जिथे आपण हात हलवल्यानंतर जिथे जॉईंट दिसतो तिथे आपण तिथून इथंपर्यंत आपण मापाचा टेप ठेवलेला आहे आणि त्यानुसार आपण माप घ्यायचं आहे. तर इथे पाहू शकता शोल्डरचं माप हे आपण 13 इंच घेतलेलं आहे. 13 इंच यांचं शोल्डर आलेलं आहे. तर आपण शोल्डर आहे 13 इंच अशा पद्धतीने माप लिहून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण ब्लाऊजची हाईट घेणार आहोत. तर ब्लाऊजची हाईट घेत असताना ब्लाऊजची हाईट तुम्हाला तुमच्या आवडीनुसार असते. बॅकची तुम्हाला किती हाईट पाहिजे त्यानुसार आपण घ्यायची आहे. हाईट घेत असताना पहा इथं शोल्डरपासून म्हणजे हाताची जी सेंटर आहे तिथून शोल्डरचं सेंटर काढून घ्यायचा आणि तिथून अशा पद्धतीने टेप ठेवून घ्यायचा. जर तुम्ही ब्लाऊज घातलेला असेल तर तुम्हाला माप घेताना काहीही प्रॉब्लेम येणार नाही, परफेक्ट अंदाज येईल. जर तुम्ही ड्रेस वगैरे घातला असाल तर थोडंसं कस्टमरला विचारून त्यांना जेवढं पाहिजे आहे तेवढं किंवा आपल्या थोडंसं अंदाज येतो आपल्याला 12.5च्या नंतर आपल्या हाईट हे स्टार्ट होतात. त्या 15-16पर्यंत आपल्या चॉईसनुसार ठेवू शकतो. तर तसं आपण कस्टमरला विचारून त्याचं माप घ्यायचं आहे. त्याचबरोबर पुढच्या ब्लाऊजची सुद्धा उंची आपण इथे घेणार आहोत. मागची उंची आणि पुढची उंची ही आपण वेगवेगळी घेणार आहोत. इथे आपली मागची उंची ही 12.5 आलेली आहे. तर पुढची सुद्धा उंची आपण व्यवस्थित अशी आपली चेस्ट कवर करून घ्यायची. त्याचबरोबर इथेच आपल्याला चेस्टचा पॉईंटसुद्धा नोट करून घ्यायचा आहे. आता इथे 8.5वरती चेस्टचा पॉईंट हा नोट झालेला आहे आणि छाती कवर झाल्यानंतर त्याच्या खाली 2 इंच म्हणजेच आपली 12.5 पुढची सुद्धा उंची आलेली आहे. उंची ही वेगवेगळी येऊ शकते. पुढची सगळ्यांची उंची एकसारखी येत नाही. तर बॅकची उंची जी असते तेवढीच पुढची येईल असं नाही. चेस्टचं माप आपलं वाढलं की तीसुद्धा वाढते. इथे पाहू शकता गळ्याचा राऊंड घ्यायचा आहे. गळ्याचा राऊंड घेण्यासाठी आपल्याला बरोबर मधोमध अशी टेप ठेवून घ्यायची. तिथे आपण खाली किंवा जास्त वरती असे टेप ठेवायची नाही. थोडीशी मिडल पॉईंटला आपण ठेवणार आहोत टेप आणि इथे आपण माप घ्यायचं. तर इथे पाहू शकता गळा राऊंड हा 11 इंच आलेला आहे. त्यानंतर आपल्याला पुढच्या गळ्याचं माप घ्यायचं आहे. पुढच्या गळ्याचं माप घेत असताना बरोबर जिथे आपण शोल्डर किंवा हाईट घेण्यासाठी टेप ठेवला होता तिथेच आपण टेप ठेवायचा आणि तिथूनच गळ्याचं माप घ्यायचं आहे. गळ्याचं माप घेताना इथे पाहू शकता पूर्ण आपल्याला आवडीनुसार गळा ठेवू शकतो. आता कॉमन 6 इंच आपण इथे गळा घेतलेला आहे. 6 इंच गळा आपण लिहून घ्यायचा. त्यानंतर बॅकचा गळा घ्यायचा आहे. बॅकचा गळा घेत असताना बॅकच्या पट्टीचं माप जर काढलं तर तुम्हाला गळा आपोआप मिळतो. इथे 12.5 इंच उंची ब्लाऊजची घेतली तर त्याच्यातून ही 4 इंचाची पट्टी आहे ती मायनस केली तर आपल्याला 8.5चा गळा हा मिळून जातो. तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही गळा काढू शकता किंवा हे पहा असं जर आपण वरतून टेप ठेवला तरीसुद्धा 8.5चा गळा इथे आपल्याला येतो आहे. तर अशा पद्धतीने दोन्ही पद्धतीने तुम्ही बॅकचं माप हे घेऊ शकता. त्यानंतर आपण पाहणार आहोत आपल्याला आपल्या बाहीच्या उंचीचं माप घ्यायचं आहे. बाहीची उंचीसुद्धा घेत असताना आपण जिथून शोल्डरचं माप टाकलं आहे किंवा जिथून शोल्डर आपलं संपलेलं आहे तिथूनच खाली आपल्याला बाहीची उंची घ्यायची आहे. इथे छोट्या बाहीचं माप घेतो आहे तर इथे पाहू शकता शोल्डर त्यांनी जो ब्लाऊज घातलेला आहे त्याचं शोल्डर खाली आहे आणि आपण ब्लाऊजचं माप हे वरतून घेतो. तर 4 इंच आपल्याला यांची बाही ठेवायची. म्हणजे हे बाही किती घ्यायची हे आपल्या पूर्णपणे कस्टमरच्या चॉईसवरती अवलंबून असणार आहे. त्यामुळे त्यांना विचारून आपण बाही घ्यायची. तिथे जिथे बाही संपली तिथेच आपला
दंडगेरसुद्धा घ्यायचं. दंडगेरचं माप आपण इथे घेतलेलं आहे 11.5. त्याचबरोबर आपण इथे चेस्ट पॉईंट तुम्हाला परत एकदा दाखवते कसं घ्यायचं. चेस्ट पॉईंट घेण्यासाठी आपल्याला बरोबर टेप ठेवायची. चेस्टचा सेंटर जिथे आहे तिथे आपल्याला माप घ्यायचं आहे चेस्ट पॉईंटचं. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे अप्पर चेस्टचं माप म्हणजेच वरची छाती. काकेतून जे माप घेतो तिथे आपण त्याला अप्पर चेस्टचं माप असे म्हणतो. तर हे खूप गरजेचं आहे. ब्लाऊज घेत असताना आपण पूर्ण छातीवरती छातीच्या मापावरती जेव्हा ब्लाऊज शिवतो तेव्हा खूप प्रॉब्लेम येतात. तर हे कंपल्सरी आपल्याला घ्यायचं आहे. अप्पर चेस्टचं माप किती आहे. काही जणांचं हे चेस्ट आणि अप्पर चेस्ट सेम असते, परंतु बऱ्याच जणांचं तिथे गॅप असतो, त्यामुळे ब्लाऊजमध्ये खूप सारे प्रॉब्लेम येतात. इथे पाहू शकता टेप असा सहज धरायचा आहे. मागून पुढून सेम एका लाईनमध्ये येईल असा 29 इंच अप्पर चेस्टचं माप आलं आहे. आता खाली चेस्टचं माप घ्यायचं आहे. चेस्टचं माप घेताना सुद्धा टेप इथे पाहू शकता, मी दाखवते तुम्हाला. एकदम चेस्ट ज्या लाईनला आहे त्याच लाईनला टेप ठेवून आपण अशा पद्धतीने गोल आकार देऊन तिथेच आपल्याला टेपचं मापसुद्धा घ्यायचं आहे. टेपचं माप हे एकदम एकसारखं घ्यायचं, म्हणजेच खाली किंवा वरी टेप जायला नको. ज्या लाईनला आपली चेस्ट आहे त्याच लाईनला म्हणजे एकदम सर्कल सरळमध्ये घेऊन आपण इथे चेस्टचं माप घ्यायचं आहे. तर हे खूप छोटं माप आहे, त्यामुळे इथे 29 इंच म्हणजे 29 चेस्ट आलेले आहे आणि अप्पर चेस्टसुद्धा 29 आलेले आहे. परंतु बऱ्याच जणांचं यामध्ये चेस्टमध्ये अंतर हे असू शकतं. यानंतर आपण मोठ्या मापाचा सुद्धा व्हिडिओ बनवणार आहोत. इथे आता आपल्या क्लासमध्ये त्यांना दाखवण्यासाठी मी हा व्हिडिओ केला होता किंवा त्यांना बघण्यासाठी. तर त्यानंतर आपण परत पुढच्या वेळेस थोडंसं मोठ्या मापाचं सुद्धा इथे पाहू शकतो घेणार आहोत. आता इथे आपलं कमरेचं माप राहिलेलं आहे. कमरेचं माप कुठे घ्यायचं, तर आपण जिथंपर्यंत ब्लाऊजची हाईट घेतलेली आहे तिथेच लगे कमरेचं मापसुद्धा घ्यायचं आपल्याला. कंबर इथे 25 इंच येत आहे. तर अशा पद्धतीने आपण बॉडीवरती मेजरमेंट कसं घ्यायचं हे पाहिलेलं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या ज्या स्टिचिंग करणाऱ्या मैत्रिणी आहेत त्यांच्यासोबत सुद्धा हा व्हिडिओ शेअर नक्की करा.